जय भीम नम बुद्धाय। नांदेडमधली प्रेम कहाणी अधुरी आचल आणि सक्षमची। आचलच्या बापानं सक्षमला मारलं, त्याच्या भावाने मारलं आणि त्याच्या जीवानं मारलं त्याला। अशा बापायला सजा झाली पाहिजे हे माझं मत आहे आणि असं कृत्य महाराष्ट्रात कधी घडलं पाहिजे नाही हे माझं मत आहे। मारण्याचा कोणी अधिकार दिला नाही, कारण कायद्याच्या चौकटीत बसत नाही। हे कायदा कोणाला मारायला सांगत नाही, पण एक विचार केला, बाप म्हणून विचार केला तर आचलच्या बापाने हे बरं केलं। फक्त मारा नव्हतं लागत, त्याला समजा लागत होतं सक्षमला। नसन समजत तर आई वडिलाला सांगा लागत होतं सक्षमच्या, आणि आचललाही समजायला पाहिजे होतं की आपल्यामुळं सक्षमच्या घराचं वाटोळं होणार किंवा आपल्या आई वडिलांना मान्य नाही आपलं प्रेम, तर तिनं सक्षमला डायरेक्ट बोलून देती की सक्षम मी तुझ्याशी प्रेम करू शकत नाही, तुझ्याशी लग्न करू शकत नाही, कारण माझे आई वडील ह्या लग्नाला आपल्या प्रेमाला विरोधात आहे। त्या कारणामुळं मला दुसऱ्या मुलाशी लग्न करून देत आहे माझे आई वडील, तर मी त्याच्याशी लग्न करणार, कारण माझे आई वडील ज्या मुलाशी लग्न करून देईन त्याच्याशी लग्न करणार। हे माझे विचार आहे, माझ्या घरच्या लोकांचे विचार आहे। तर तू सक्षम माझा नाश सोडून दे अशी बोलली असती तर सक्षम हा जिवंत राहिला असता, आणि तुझ्यामुळं त्या बिचारीला धक्के खावा लागले नसते। कारण बिचारी कोण? सक्षमची आई, तिचा परिवार हा कोर्टाच्या पायऱ्या सोडून राहिला, पोलीस स्टेशनच्या पायऱ्या सोडून राहिला, तिथं न्याय मिळून राहिला नाही। समजलं काय? अरे न्याय मिळायला टाईम लागतो, कारण गरिबाचा आवाज होतो, कारण गरीब हा चिल्लर राहतो। कळलं काय? त्या कारणामुळं आणि तुझ्या बापाला समजायला पाहिजे होतं का त्याला मारा नव्हतं लागत। त्यानं कायदा हाती घेतला, आता ज्याला सळणारच आहे आणि त्याला शिक्षा होणारच आहे। तुझ्या म्हटल्यावर होणार नाही की त्याला शिक्षा द्या, माझ्या वडिलाला द्या, माझ्या बापाला द्या, तुझ्या म्हटल्यानं होणार नाही, शिक्षा होणारच आहे त्याला, आज न उद्या होणारच आहे। पण लक्षात ठेव, अशी घटना दुबारा झाली पाहिजे नाही। त्या कारणामुळं माझं एकच म्हणणं आहे, कोणी मुलीचा बाप असो या मुलाचा बाप असो, अरे जातीवादी भडव्यांनो, प्रेम करा, पण आपल्या जातीत करा, आपल्या धर्मात करा, दुसऱ्या जातीत नका करू, कारण तुमच्यासारखे वैरी मुलांचा किंवा मुलीचा जीव घेतो। त्या कारणामुळं घाबरते रे जीव, कारण हे जीवन एकच वेळा मिळतं, बार बार मिळत नाही। बरोबर नाही का दादा? फॉलो करा, शेअर करा, लाईक करा।